हॅलो नमस्कार मित्रांनो, SRच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहे पुण्याला. जसं की थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही चाललो आहे जगदंबा हॉटेल, जे की पुण्यामध्ये आहे. ते चाललो आहे जेवायला. आज अथर्वला सुट्टी होती, मी पण सुट्टी In घेतली. 150 meters, turn right to stay on National Highway बोलून घेऊ दे, 48. हिला पहिले बोलून घेऊ दे. आज मी पण सुट्टी घेतली कारण की लास्ट संडे मी वर्किंग केलं होतं. Turn right to stay on National Highway म्हटलं 48. जाऊयात. जगदंबा हॉटेल भरपूर प्रसिद्ध आहे तिथे पुण्यामध्ये. ती मटण थाळी खायची इच्छा झाली आम्हाला कालपासून. सो निघालो आम्ही सकाळीच. पोचू तिथे 2च्या सुमारास आणि बाकीचे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करीन. In 200 meters, keep left to stay on National Highway 48. आमची लास्ट जर्नी जी आम्ही भीमाशंकरला गेलो होतो त्याचं पण मला एडिटिंग भरपूर बाकी आहे करायचं. ते पण एडिटिंग करून व्हिडिओ टाकायची आहे मला. Keep left to stay on National Highway 48. बोलू मित्रांनो, इथे लागलेली आहे मला ट्रॅफिक. या रूटमध्ये ही नेहमीची ट्रॅफिक असते. या परिसरामध्ये भरपूर रोडचं वगैरे काम चालू आहे, खड्डे आहेत तिथे. नेहमीच तिथे ट्रॅफिक असते. सॅटर्डे संडेला तुम्ही जर निघायचा प्लॅन करत असाल तर हा रस्ता कृपया टाळा. बघू शकता मॅपमध्ये तुम्ही किती ट्रॅफिक आहे. मोठी लाईन लागली. सो ट्रॅफिक इथं संपून आम्ही लागलेलो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी एन्जॉय करतोय रूट. अथर्व पण तुम्हाला हाय करायला आता. हा आहे आपला अथर्व. बघू शकता तुम्ही मित्रांनो व्ह्यू. पाऊस थोडा लागला होता. टुवर्ड्स पुणे जाताना तुम्हाला बरेचसे टनल लागतील मित्रांनो. आता आम्ही पोचलो मित्रांनो पुणे सिटीमध्ये. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक स्लोली आहे इथे. पुन्हा म्हटलं तर ट्रॅफिक असणारच, जसं मुंबईसारखंच आहे. आता आम्ही पोचलेलो मित्रांनो जगदंबा हॉटेलच्या नियर बाय, जे की आहे खेड शिवापूर येथे. बघू शकता मी तुम्हाला दाखवतो आहे. राईट हँड साईडला आहे ते. आणि आता मला यू टर्न घेऊन तिथे यावं लागेल. मी सांगतो तुम्हाला की यू टर्न घ्यावा लागेल मला तिथून येताना. बाजूला शौर्यवाडा हा हॉटेल देखील आहे तिथे. थोडंसं पुढे जाऊन मला यू टर्न घेऊन तिथे यावं लागेल. खेड शिवापूरमध्ये आहे ते. पुण्यापासून थोडंसं लांब आहे. बट तुम्ही जर बाय कार तुम्ही येत असाल तर जास्त नाही, तुम्हाला 4 तासाचा रस्ता आहे. बघू शकता ते तुम्ही. शौर्यवाडा हॉटेल पण इथे नियरबायच आहे. आणि त्याच्या बाजूलाच आहे आपला जगदंबा हॉटेल. मित्रांनो बघू शकता जगदंबा हॉटेल. खूप गर्दी दिसते, पण बघू आपण पार्क करू पहिले कार. सो मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलेलो आहेत. ही जगदंबा हॉटेलची पार्किंग एरिया आहे. ठीक आहे, आम्ही इथे पार्क केलेली आहे गाडी. चालत टुवर्ड्स जगदंबा हॉटेलच्या इथे. बघितलं तिथे थोडीशी गर्दी वाटत होती मला, पण बघू आता तिथे गेल्यावरती कळेल किती नंबर आहे, कधी वेळ लागतो. आता वाजलेत 3. सो जाऊयात हॉटेलमध्ये, जेवूयात. बाकीचं अपडेट तुम्हाला देतो मी. टेस्ट वगैरे रिव्ह्यू सगळ्या गोष्टी सांगेन. सो फायनली मित्रांनो पोचलेलो आपण जगदंबा हॉटेलजवळ. आता आपण एंट्री करणार आहोत जगदंबा हॉटेलमध्ये. बघू शकता तुम्ही, हा त्यांचा एंट्रन्स आहे आणि आपण इथून एंट्री करतो आहे. सो मित्रांनो हॉटेलमध्ये एंट्री केल्या मी त्यांना सांगत आहे माझं नाव सांगितल्यावर तुम्ही ते त्यांच्याकडे नोट डाऊन करून ठेवतात आणि नंबर लावून ठेवतात तुमचं. ठीक आहे, तर तुम्हाला इथं आल्याला पहिले हे नंबर इथं लावावं लागेल. सो मित्रांनो इथं आमचा नंबर लावून झालेला आहे. इथे तुम्हाला नंबर लावावा लागेल, जे की मी झूम करून तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यांच्या बरेचसे इथे नियरबाय स्टॉल लावलेले आहेत त्यांनी. तुम्ही ते आपल्या आवडीप्रमाणे तिथे स्टॉलवरती खरेदी करू शकता. अथर्व वेट करतो आहे आमचा नंबर कधी येईल.
सो मित्रांनो 15 मिनटाच्या वेळेनंतर आमचा नंबर लागलेला आहे. आम्ही बसलो टेबलावरती. येता क्षणी त्यांनीच आम्हाला वेलकम ड्रिंक नाही बोलू शकत, त्यांना वेलकम सूप त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. जसं मी टेस्ट करतो आहे वेलकम सूप त्यांचं, जे काही अळणी सूप आहे, खूप टेस्टी होतं. आल्याला मी टेस्ट केलं, खूप चांगलं होतं सूप, भूक लागली होती. सो मित्रांनो हा आहे त्यांचा मेनू, बघू शकता तुम्ही. थाळीचे रेट आणि पर्टिक्युलर तुम्हाला जर कुठलं डिश मागवायची असेल त्याचे पण रेट तुम्हाला मी दाखवतो आहे. खूप स्वस्त आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे तिथे. सो मित्रांनो 10 मिनटं वेट केल्यानंतर इथं आपल्याला आलेला आहे मटण खरडा, जे की त्यांचा स्पेशल आहे, आणि लाल तांबडा रस्सा. आणि इथे आलेली आहे भाकरी त्यांची, जी की साजूक तुपामध्ये आहे, बघू शकता तुम्ही. बघता क्षणीच माझ्या तोंडात पाणी आलेलं मित्रांनो. आणि बघता क्षणीच मी हातात घेऊन मटण खरडासोबत ते मी टेस्ट करतो मित्रांनो. वाव, मस्त. मला त्या टायमिंगला हे टेस्ट भरपूर चांगलं वाटलं मित्रांनो. तुम्हाला मी शेअर करतो आहे. टेस्ट चांगली होती. त्याच्यानंतर मी आलो आपल्या गावठी पद्धतीवरती मित्रांनो, बघू शकता तुम्ही. असा टाकला आणि चुरली भाकर आणि चोरून मी खातो मित्रांनो, तुम्ही बघू शकता. एन्जॉय करतो मी भाकरी आणि रस्सा विथ त्यांचा खरडा मटण, जे की खूप टेस्टी असतो. आणि प्रियंका एन्जॉय करते रोटी. सो मित्रांनो इथं आलेला आपला अळणी भात, जसं का तुम्ही बघू शकता. आपलं जेवण झालेलं मित्रांनो. आता आम्ही बिल पे करतो आहे, बघू शकता. त्यानंतर आपण त्यांची ट्राय करतो आहे रबडी जलेबी मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मित्रांनो जेवण खूप हेवी झालं होतं तरी मला राहवलं नाही. भरपूर एक्सायटेड होतो मी त्यांची रबडी जलेबी ट्राय करण्यासाठी, की ती भरपूर फेमस आहे आणि ती साजूक तुपात बनलेली असते. त्यामुळे मी आलो त्यांची रबडी जलेबी खाण्यासाठी मित्रांनो. पहिलाच घास जेव्हा मी तोंडामध्ये टाकला तेव्हा माझं वाव निघाला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि खरंच खूप चांगली होती रबडी जलेबी त्यांची. मी खातो मित्रांनो रबडी आईस्क्रीम, आणि अथर्व तिथे एन्जॉय करतो जे स्लाईड्स, जे की त्यांच्या नियरबाय आहे. लहान पोरांसाठी भरपूर चांगले आहेत ते, तुम्ही तिथं ट्राय करू शकता. स्लाईड्स आहेत, हॉटेलच्या नियरबायच आहेत. रबडीच्या बाजूला, रबडी जलेबीच्या बाजूला सॉरी. आणि मी एन्जॉय करतो त्यांची रबडी आईस्क्रीम, जी की श्रीजी आईस्क्रीमकडून आहे. 30 रुपीजला मित्रांनो, भरपूर टेस्टी लागली मला. मी खात खात पुढं निघतो आहे. प्रियंका शूट करतो व्हिडिओज, दाखवतो तुम्हाला, बघू शकता तुम्ही. आणि खरंच मला ती आईस्क्रीम भरपूर आवडली आणि मी भरपूर एन्जॉय करत करत पुढे निघालो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो निघालो आम्ही जायला पुन्हा आपल्या घरी, बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला सांगतो आहे आणि प्रियंकासोबत मी गप्पा मारतो आहे, कशी वाटली टेस्ट आणि कसं होतं ते आपलं जेवण तिथलं. प्रियंका बोलत होते की तिला ते ॲव्हरेज वाटलं, मला देखील ते ॲव्हरेज वाटलं. एवढा लांब आपण येऊन ही टेस्ट घेतो आहे तर वर्थिट नाही, पण जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करू त्या टायमिंगला जर हे आपण टेस्ट केलं तर हे बरं वाटेल. हेच मी प्रियंकाला सांगतो आहे आणि ती देखील मला तेच सांगत होती. पण एवढं लांब डिस्टन्स करून, एवढं खर्च करून तर फक्त आपण हॉटेल जगदंबासाठी जेवायला येतो आहे, तर ते मला वर्थिट नाही वाटलं. टेस्ट चांगली होती, ॲव्हरेज होती. बट आपण जसं की प्रियंका ही आगरी आहे आणि तिचं जेवण हे भरपूर चांगलं बनवते ती घरी. तुम्ही बघता तिचे रील्स वगैरे, आणि मी तुम्हाला देखील शेअर केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्याची ती टेस्ट आहे ती मला भरपूर चांगली वाटते. आणि बाहेरचं जेवण सध्या आम्ही अवॉइडच करतो, पण ठीक होती, ॲव्हरेज होती, हेच मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो. तर आपण निघूयात पुढे. आता आम्ही निघालोत ऑलमोस्ट जायला आपल्या घरी. टनल लागलेलं आहे, ट्रॅफिक आहे थोडीशी, बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक का लागली होती याचं कारण होतं की पुढे एक ॲक्सिडेंट झाला होता. तुम्ही सेफ चालवा गाडी मित्रांनो. सो मित्रांनो इथं ट्रॉफिक आपली संपलेली आहे. आपण पुन्हा लागलेलो आहेत मिसिंग लिंकमध्ये, बघू शकता तुम्ही हा व्ह्यू. हे माझा सेकंड एक्सपिरियन्स होता इथं येण्याचं आणि तुम्हीही येऊ शकता. पुण्याला जाताना तुम्हाला मिसिंग लिंक हे लागणारच.
आणि मला देखील हे लागलेलं आहे. जाताना येताना तुम्ही हा व्ह्यू नेहमी बघू शकता. भरपूर चांगला आहे दृश्य हा मित्रांनो, आणि भरपूर चांगला एक्सपिरियन्स आम्ही घेतला सेकंड टाईम पण. सो मित्रांनो, जस्ट आम्ही आसाम घरात एंट्री करतोय. जगदंबा हॉटेलला जाऊन आलो आम्ही. जर नेक्स्ट टाइम जायचा प्लॅन झाला तर मस्त फक्त जगदंबा हॉटेल किंवा असं कुठे आम्ही नाही प्लॅन करणार. लाईटला होतं रो. तर आम्ही असं प्लॅन करणार की बाबा येताना वगैरे कुठे आम्ही गेलो तर येताना वगैरे मोस्टली जेवायचं वगैरे प्लॅन करू. तर एवढं लांब जाऊन वरतीट नाही राहत. जसं शूट करायचं होतं, व्लॉग बरोबर बनवायचं होतं म्हणून गेलो आम्ही. भरपूर फेमस होता तो आणि म्हटलं जाऊयात, बघूयात, टेस्ट करूयात. तर होती ॲव्हरेज टेस्ट होती, एवढी पण नाही आवडली मला. पण आपल्याकडचे हॉटेल्स हे त्याच्यापेक्षा भरपूर चांगले आहेत टेस्टसाठी. सो आतासाठी बाय बाय. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. साईन आउट. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स वॉचिंग. बाय बाय. साईन आउट.